मी प्रथमेश सर. आज आपण 12th सायन्स मॅथ्स 2 चा लेसन नंबर 1 डिफरन्शिएशनचा एक्सरसाइज पहिला चालू करणार आहोत 1.1.1. त्यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे, मी ते तुम्हाला सोडून दाखवणार आहे. लक्ष द्या प्लीज. पहिल्या स्टेपला तुम्ही काय करा, इकडे जे काही क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला त्याला असं लिहा, लेट y इज इक्वल टू y इज इक्वल टू पूर्ण क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. काय क्वेश्चन? 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3. त्यानंतर मायनस 5 ब्रॅकेटच्या डोक्यावरती किती लिहिलंय? 5/2. ओके, ब्रॅकेटच्या वरती 5/2 आहे तसं क्वेश्चन लिहिलं पहिल्या स्टेप मध्ये. लेट y इज इक्वल टू क्वेश्चन. त्याच्यानंतर काय करायचंय, असं लिहायचं तुम्हाला, डिफरन्शिएट y with respect to x. डिफरन्शिएट y with respect to x म्हणजे या y ला डिफरन्शिएट करायचे with respect to x, कारण इकडे आपला x मध्ये फंक्शन आहे म्हणून. त्यानंतर पहिल्या स्टेपला काय करणार, y चं डिफरन्शिएशन म्हणजे काय येणार? dy/dx. y चं डिफरन्शिएशन, therefore y चं डिफरन्शिएशन dy/dx इज इक्वल टू या ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन करायचं आहे. आता ही ब्रॅकेट म्हणजे हा x आहे असं समजा. हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे x आहे समजा. तुम्हाला मी x रेस टू n चा फॉर्म्युला दिला होता असं काहीतरी. x रेस टू n इज इक्वल टू हा n खाली येतो, x रेस टू n मायनस 1 दिला होता फॉर्म्युला, बरोबर. मग इथे हा ब्रॅकेट तुमचा x असेल तर वरचा नंबर असा खाली येणार, 5/2 खाली येणार आणि ब्रॅकेटच्या डोक्यावरती काय होणार? 2x. ब्रॅकेट अख्खीची वरती आहे तशी लिहा, तो x आहे असं सांगितलं मी तुम्हाला. मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 ब्रॅकेटच्या वरती 5/2 मायनस 1 होणार. 5/2 मायनस 1 किती असतं? 5/2 मायनस 1 बघा इकडे किती येते, 5/2 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा इकडे. 5 मायनस 2 3 3/2 येणार ते, 3/2 येणार ते. नेक्स्ट त्याच्यानंतर ही ब्रॅकेट मी तुम्हाला सांगितलं x आहे असं म्हणा, पण तो x नसून पूर्ण ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेटचं तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. म्हणजे इथे आणखी लिहिणार आपण d/dx. या ब्रॅकेट मध्ये जे काय राहिले ते सर्व लिहिणार. काय राहिले? 2x रेस टू 3/2, त्यानंतर मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5. या पूर्ण ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत आपण इथे. नेक्स्ट आता हे आहे तसं कॉपी करणार मी इकडे. dy/dx जे आहे ते इज इक्वल टू 5/2 ब्रॅकेट मध्ये 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2. हे आहे तसंच राहणार, फक्त मला या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा इकडे. ब्रॅकेट मध्ये हा 2 आहे तसंच राहणार, मल्टिप्लाय x रेस टू 3/2 चं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? x रेस टू 3/2 परत हा 3/2 खाली येणार ना, 3/2 खाली येणार म्हणजे x रेस टू n चं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. आणि वरतून 3/2 मधून 1 कमी करायचे, 3/2 मायनस 1 म्हणजे किती येणार? x रेस टू 1/2. त्यानंतर माझ्याकडे काय? मायनस 3x रेस टू 4/3. x रेस टू 4/3 म्हणजे इथे 4/3 खाली येणार. x रेस टू काय होणार? 4/3 मायनस 1. 4/3 मायनस 1 किती येणार? असं करा इकडे 4/3 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मायनस 3 4 मायनस 3 1. 1/3 येईल का हे? हा 1/3 येणार आहे. ओके, याच्या पुढे काय लिहायचे का? नाही, कारण y चं डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणजे माझं ही ब्रॅकेट इथपर्यंत संपले. आता माझ्याकडे राहिलं काय बघा इकडे. हा इथे 2 कॅन्सल होतोय का? हा इकडे 3 कॅन्सल होतोय. ही ब्रॅकेट आहे तशी लिहिणार आहे मी इकडे. dy/dx इज इक्वल टू हा 5/2 ब्रॅकेट मध्ये 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 ब्रॅकेटच्या वरती 3/2 आणि इकडे काय राहिले या ब्रॅकेट मध्ये 3x रेस टू 1/2. x रेस टू 1/2 म्हणजे √2x असतो, तुम्हाला माहिती आहे का? 3x रेस टू 1/2 म्हणजे √x. x रेस टू 1/2 म्हणजे √x, लक्षात ठेवा. त्यानंतर मायनस हा 4x रेस टू 1/3 आणि x रेस टू 1/3 काय असतो मग? x रेस टू 1/3 म्हणजे क्यूबिक रूट असतो. क्यूबिक असं लिहितात, क्यूबिक रूट x झालं. हे तुमचं आन्सर. ही वाली ब्रॅकेट तुम्ही आधी लिहिली तरी चालेल. ओके, तुमच्या पुस्तकात तर ती पहिली दिली असेल, पण असं लिहिलं तरी चालणार आहे. तुमचा आन्सर करेक्ट आहे. इथे गणित तुमचं संपलेलं आहे.
ओके. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 असं काहीतरी क्वेश्चन आहे. त्याला पहिलं मी लिहून घेतलं लेट मध्ये. लेट y इज इक्वल टू क्वेश्चन लिहायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. y इज इक्वल टू क्वेश्चन आहे तसं लिहिलं. त्याच्यानंतर आपण काय लिहितो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. सेम तसं कॉपी केलं. त्याच्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करणार. डिफरन्शिएट काढणार. कोणाचं y चं डिफरन्शिएशन काय येणार तर y चं डिफरन्शिएशन येणार dy by dx. y चं डिफरन्शिएशन आलं dy by dx. त्याच्यानंतर इज इक्वल टू रूट आहे. पहिलं रूट दिसतोय तुम्हाला पण रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट x माहिती तुम्हाला फॉर्म्युला. त्यामुळे इथे काय लिहिणार 1/2 अंडर रूट आहे तसं आतली ब्रॅकेट मध्ये जे काही लिहिले सर्व लिहिणार आपण x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याकडे 1/2 रूट x लिहून झालं. आतल्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल का हो. म्हणजे बाजूला मी परत d by dx लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहिणार तर आतमध्ये या रूटच्या आतमध्ये जे काय आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे काय येणार तिथे x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1. अच्छा आता त्याच्या पुढे काय करणार आपण ह्या ब्रॅकेटचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे इकडचं कॉपी करणार का हा इकडचं सर्व कॉपी करायचंय. ठीक आहे जे कॉपी करायचं ते मी रेड मार्करने मार्क करून देतो. टेन्शन घेऊ नका. इथे काय लिहिणार मी 1/2 रूट x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1. मी हे ॲज इट इज लिहिलं. ह्याच्यामध्ये काही बदलाव नाही. बदल फक्त ह्याच्यात करायचे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचे मला. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय होणार x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला 2x x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येणार. त्याच्यानंतर हा रूट आला परत रूटचं डेरिव्हेटिव्ह सेम असंच 1/2 रूट x काय येणार ते प्लस 1/2 रूट x स्क्वेअर प्लस 1 येणार तिथे डेरिव्हेटिव्ह. आलं का कळतंय का. चला पुढे 1/2 रूट x झाला. आता पुढे काय करणार मी परत हे ॲज इट इज कॉपी करणार इकडचं. therefore dy by dx is equal to 1/2 रूट आहे तसं ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 1 ही रूट मध्ये ब्रॅकेट आहे. चला पुढे इकडे इथे काय केलं आपण आहे तसं कॉपी करायचं. पण 2x प्लस इथे आपण 1/2 रूट x काढलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह. कसलं रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. पण मला हा आतल्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह पण काढावं लागेल ना x स्क्वेअर प्लस 1 चं. इथे x स्क्वेअर प्लस 1 चं परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल हो ना. म्हणजे काय येणार इथे x स्क्वेअर प्लस 1 चं परत डेरिव्हेटिव्ह d by dx x स्क्वेअर प्लस 1 काय येणार ते x स्क्वेअर प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह या x स्क्वेअर चं 2x 1 चं 0. म्हणजे इथे काय राहणार बघा इकडे x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x 1 चं 0 मी लिहित नाहीये. ते डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. ओके आता हा इथला 2 कॅन्सल होतोय का हा 2 कॅन्सल होतोय बरोबर. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो हो. कसं होणार ते क्रॉस मल्टिप्लिकेशन ही स्टेप मी इकडे कॉपी करून घेतो. therefore इकडे dy by dx is equal to 1/2 रूट x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1 हे कॉपी केलं आहे तसंच ठेवलं मी. त्यात काय बदलाव नाहीये. इकडे काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x ने मल्टिप्लाय करतो 2x आणि हा रूट त्याच्या बाजूला जाणार x स्क्वेअर प्लस 1 ह्याच्या खाली 1 असतो असं क्रॉस मल्टिप्लाय करतो मी सिंपल. नाहीतर हा x ला मी कॉमन काढलं तरी पण चालेल. चालेल का. हा x दिसतोय हा इथे x दिसतोय. मी x ला पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढून घेतो. हा इकडे समजा x ला मी बाहेर कॉमन काढले इथेच काढून घेतो डायरेक्ट. x ला इथे मी कॉमन काढून घेतलं. इथे काय राहिलं आता 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 आणि इथे प्लस काय राहणार हा x कॉमन काढला म्हणजे इथे 1 राहणार. डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे हा रूट x स्क्वेअर प्लस 1 आहे. ओके हे आन्सर आहे तुमचं. हे त्यांनी एकत्र केलं असणार आहे. ही अशी स्टेप लिहू शकता लास्टला. काय लिहिणार आपण हा x ला लिहितो मी पहिले x. त्यानंतर ही वरची ब्रॅकेट लिहितो मी 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 डिनॉमिनेटरला काय येणार माझ्याकडे रूट x. ही हा एक रूट आहे हा 2 पण आहे 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 आहे. ही वाली लिहिलं नंतर हा मोठा वाला रूट लिहितो इथे रूट x स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा रूट मध्ये जाणार. बघा कळते का इथे तुमचं फायनल आन्सर येऊन जाणार. ओके कळते का तुम्हाला सांगा मला नक्की.
तर मग नेक्स्ट क्वेश्चन करतोय आपण, क्वेश्चन नंबर 6 करतोय पहिल्यातलाच. त्या क्वेश्चन मध्ये पहिलं मी क्वेश्चन आहे तसं y लेट y क्वेश्चन ऍज इट इज लिहिलेला आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x लिहिलेला आहे. आता dy/dx y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू या इकडच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. काय आहे याचं डेरिव्हेटिव्ह? डोक्यावरती फाय आहे म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला येणार. x⁻n चा फॉर्म्युला काय येणार डेरिव्हेटिव्ह? हा फाय खाली येणार आणि ब्रॅकेट मध्ये आहे तसंच लिहायचं. ब्रॅकेट मध्ये 3x - 5 - 1/√3x - 5 जे आहे तसं कॉपी केलं मी. 3x - 5 इकडे आणखी इज डोक्यावरती 5 मधून एक कमी होणार ना, 4 येणार. बरोबर. x⁻n चं डेरिव्हेटिव्ह 5 खाली येणार, वरतून एक कमी करणार आपण. आता ही ब्रॅकेट ऍज इट इज शेवटपर्यंत कॉपी होत जाणार. जसं की इथे 5 ब्रॅकेट मध्ये रूट मध्ये 3x - 5 मायनस 1/रूट मध्ये 3x - 5 ब्रॅकेटच्या डोक्यावर 4 इकडे पण परत 5 परत इकडे रूट मध्ये 3x - 5 मायनस 1/रूट मध्ये 3x - 5 ही ब्रॅकेट कॉपी करत जाणार आपण, कारण आपल्याला बाजूला दुसरं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. कोणतं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे बघा इकडे. आता ही ब्रॅकेट म्हणजे फक्त x नाही, आपल्याला x⁻n चा फॉर्म्युला वापरला म्हणजे हा वेगळं फंक्शन आहे. मग या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह निघणार. काय डेरिव्हेटिव्ह निघणार त्या फंक्शनचा? तर इथे मी असं लिहिणार dy/dx डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येणार? रूट मध्ये 3x - 5 मायनस 1/रूट मध्ये 3x - 5 या ब्रॅकेटचा परत डेरिव्हेटिव्ह निघणार. आता परत रूट आलं, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2√x येणार का? हा, तर इथे रूटचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2√x म्हणजे 2√3x - 5 हे असं येणार. बरोबर. आता परत इथे या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह मी लिहिलं, पण आतमध्ये जो 3x - 5 त्याचा परत डेरिव्हेटिव्ह येईल का? हो, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह येईल. काय आहे 3x - 5 इथे लिहू का मी? dy/dx 3x - 5 चं डेरिव्हेटिव्ह. चला मायनस नेक्स्ट राहिलेल्या ब्रॅकेटचं 1/चं काय येणार आहे? या हा फंक्शन x⁻² आहे का? x⁻ -1/2 होईल का? वर गेल्यानंतर म्हणजे 3x - 5 असं लिहू शकतो का या फंक्शनला मी? इथेच लिहितो मी, चेंज करतो. हा 1/√3x - 5 तर असं लिहितो 3x - 5 त्याच्या डोक्यावरती -1/2, कारण खाली असताना 1/2 असतो, वरती गेला तो -1/2 होणार. बरोबर. डिनॉमिनेटर वरून न्यूमरेटरला गेल्यानंतर -1/2 होणार. आता इथे x⁻n चा फॉर्म्युला वापरणार. हा इथे काय होणार? -1/2 खाली येणार. x⁻² म्हणजे 3x - 5 त्याच्या डोक्यावरती काय येणार? -1/2 -1 म्हणजे किती येणार? -3/2 येणार. बरोबर. आणि परत 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx 3x - 5. चला पुढे नेक्स्ट स्टेपला काय आहे बघूया. इथे मी परत ऍज इट इज कॉपी केलं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचे. 3x - 5 चं डेरिव्हेटिव्ह 5 चं 0 येणार आहे. 3x चं डेरिव्हेटिव्ह x चा 1 असतो, त्यामुळे 3 येणार फक्त डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथे काय राहिलं? 3 हे वेगळं आहे पूर्ण. चला 3 वरती 3 राहिलं, खाली 2 इन द ब्रॅकेट रूट 3x - 5 मायनस मायनस हा प्लस होणार. हा त्याच्यानंतर हा इथे 3x - 5 त्याच्या डोक्यावर -3/2 आहे. ती ब्रॅकेट जर मी परत खाली घेऊन आलो, मायनस आहे डोक्यावरती, खाली घेऊन आलो तर प्लस मध्ये इथे म्हणजे 3x - 5 त्याच्या डोक्यावरती +3/2 होणार. आणि 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? परत 3 इथे 3 येणार. आणि हा -1/2 चा हा 2 पण आहे ना, हा 2 मी इथे ठेवतो 2 म्हणजे हा 3/2 इथे कॉमनच आहे एक प्रकारे. बरोबर. हा 3/2 मी बाजूला कॉमन घेतला तरी चालेल. ओके. आता इथे 3x - 5 च्या डोक्यावरती 1/2 आहे का? हो. 3x - 5 तुम्ही हा रूटच्या मध्ये डायरेक्टली असं लिहू का? या रूटच्या मध्ये 3x - 5 च्या डोक्यावरती 1/2 टाकतो. का असं 1/2 करतोय? कारण इथे 3/2 आहे, कारण काहीतरी कॉमन घेता येईल. क्रॉस मल्टिप्लाय करायला बरं पडेल. बघा मी ही वाली ब्रॅकेट इथे परत ऍज इट इज कॉपी करतोय. 5 रूट मध्ये 3x - 5 मायनस 1/रूट मध्ये 3x - 5 डोक्यावरती 4 आहे. इथे 3/2 ला मी इथे परत कॉपी करतोय. हा 3/2 तो 3 कॉमन काढूया, 5 ला मल्टिप्लाय करू 15 होतील आणि डिनॉमिनेटरला डायरेक्टली हा 2 कॉमन काढला, 15/2 बाजूला घेऊन टाकलं. आता इथे मला क्रॉस मल्टिप्लाय करायला बरं पडेल. हा इथे 3x - 5 जो आहे
3x मायनस 5 च्या डोक्यावरती 1/2. तो इथे बाजूला कॉमन येईल का? 1 घेतो मी इकडे. 3x मायनस 5 त्याच्या डोक्यावरती 1/2 मी कॉमन काढलं समजा. जर कॉमन काढलं तर राहिलं काय बघा, इथे काय राहिला? 3/2 आधीच कॉमन काढले म्हणजे ब्रॅकेट मध्ये इथे राहिलं काय? 1. इथे राहिलं 1. बरोबर. आणि प्लस इथे काय राहिलं? इथे 3/2 कॉमन आहे. 1 अपॉन ह्यातला एक 1/2 3x मायनस 5 च्या डोक्यावरचा 1/2 कॉमन आहे. म्हणजे तिथे राहिलं काय? 3x मायनस 5 राहिलं फक्त. बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हा 3x मायनस 5 इथे 3x मायनस 5 प्लस 1 3x मायनस 5 प्लस 1. बरोबर. इथे आणखी नेक्स्ट स्टेपला काय येणार? 3x मायनस 5 प्लस 1 किती होणार? 3x मायनस 5 प्लस 1. मायनस 5 प्लस 1 म्हणजे मायनस 4 लिहू का डायरेक्टली? आणि डिनॉमिनेटरला 3x मायनस 5 सेम राहणार. 3x मायनस 5. बरोबर. आणि इकडे आहे तसंच की हे बाकी सर्व. आता इथे 3x मायनस 5 इथे 3x मायनस 5 च्या डोक्यावरती 1/2 आहे इथे. ही वाली ब्रॅकेट 3x मायनस 5 त्याच्या डोक्यावरती 1/2 आहे. बरोबर. त्याच्या डोक्यावरती 1/2 आहे. ही वाली ब्रॅकेट पूर्ण कॉपी करायची आहे रेस टू 4 वाली. ओके. रेस टू 4 वाली इथे 15/2 आहे आपल्याकडे. ओके. इथे dy/dx पण आहे. बरोबर. ही ब्रॅकेट पूर्ण कॉपी करायची. काय ती? रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट 3x मायनस 5. थोडंसं मोठं होतं क्वेश्चन. झालं. लास्ट स्टेप बाकी राहिले या क्वेश्चन मध्ये. आता फक्त काय चेंज करायचं इथे? फक्त या दोन ब्रॅकेट ज्या आहेत. बरोबर. इथे डोक्यावरती 1/2 इथे डोक्यावरती 1 आहे. दोघांची ऍडिशन केली तर 3/2 होईल. एवढंच चेंज आहे. बाकी सर्व सेम आहे. मी इथे लिहितो ते आन्सर. इथे पहा. पहिलं तर dy/dx = 15/2 सेम कॉपी करणार. 15/2 त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये हे वाला आहे तसंच रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट 3x मायनस 5. बरोबर. या पूर्ण ब्रॅकेटच्या वरती 4 आहेत. त्याच्यानंतर वरती 3x मायनस 4 आहे. 3x मायनस 4 आहेत आणि डिनॉमिनेटरला 3x मायनस 5 च्या डोक्यावरती 3/2 येणार. 3x मायनस 5 च्या डोक्यावरती 3/2 येणार. ओके. इथे तुमचं क्वेश्चन संपणार. ओके. ठीक आहे. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपल्या चॅनलला VGT ओरिजिनल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करून खालचं बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला 12th सायन्सच्या मॅथमॅटिक्सशी रिलेटेड किंवा मॅथमॅटिक्सच्या डिफरन्शिएशनच्या पण आणखी काही व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळतील आणि ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. थँक्यू.